नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज मी लवकर रेडी झाली कारण पिऊची शाळा आज दुपारची म्हणजे 10:30 वाजेपासून तर 1:30 वाजेपर्यंत असते. ती काय आज भाजी पोळी नेणार नाही, तिला पाहिजे आज सॅटर्डे आहे तर वेगळं काहीतरी. तिची पण आंघोळ झाली, भाजी पण झाली आणि पटपट आता काहीतरीचं टिफिन बनवते. मम्मी तुम्हाला सांगितलं सोल्याचं काहीतरी करणार आहे, बघते जर वेळ मिळाला तर ते करते. आणि हिला शाळेत पाठवावं लागतं पहिले 10:30 पावणे 11 वाजता हिचं गेट लागते स्कूलचं. तिला 10:30ला शाळेत जायला लागते. पहिले त्याची तयारी. काय पाहिजे तुला टिफिनमध्ये? काही म्हणजे भाजी पोळी देतं का? हां, भाजी पोळी. सोल्याची भाजी करून देऊ का? सोल्याची चटणी काहीच नको तू सोल्याचं. चटणी खाणं मग नंतर भेटत नाही बरं. मला वर्षभर नाही भेटलं तरी चालते मला. वर्षभर काहीच मिळत नाही सोले. मग माहित आहे, मग आताच खाऊन घे. मला नाही. साठी टिफिन मध्ये काय करत दाखव प्रियांशी. काय करतो टिफिन मध्ये? काय करून दिलं मी तुला? उत्तप्पा. हा आहे आमचा लवकर होणारा झटपट होणारा उत्तप्पा. झटपट होते हा. पोह्यांच्या रव्याचा. तुम्हाला किंवा लावला व्यवस्थित. प्रियांशी निघाली शाळेत. ड्रॉइंग बुक घेतली काय? हां, वाटलंच मला. ते गेली आहे शाळेत. आता करते मी आराम. हात तिच्यासमोर तर काहीच होत नाही बाबा, खूप घाई करते. तर माझं हे सगळं रेडी झालं आहे, थोडं सामान. म्हणजे मला दाखवते ना. मिरची आणि लसूण, सांबार, मेथी ह्याची पेस्ट करायची आहे. आणि या मिरच्या लागतात. आता पुढचं मी तुम्हाला दाखवते. आता दह्यामध्ये टाकलं आहे आपण 1 चम्मच बेसन, म्हणजे कढीची बँडिंग यायला. आता असं आहे, आता आहे सोले. हे कालपासून काढून ठेवले ना, त्याचा कलरच बदलला. कालपासून काढून ठेवले होते ना. तर हे दोन मिक्सरमधून बारीक करते, मग तुम्हाला दाखवते. काढलेलं आहे आपण काय म्हणते त्याला, सोल्याचं वाटण. आणि त्याच्यामध्ये बेसन हे आवश्यक आहे, कारण बेसन जर टाकलं नाही तर आपले गोळे कढीमध्ये पूर्ण वितळून बुरका खाली होऊन जाते. म्हणून बेसन हे एकदम आवश्यक आहे. तुम्ही तुरीची सोल्याचा म्हणजे तुरीचं गोळे करा किंवा चण्याच्या डाळीचे करा, तुरी डाळीची करा, पण बेसन हे एकदम आवश्यक आहे. कारण बँडिंग तुटून जाते कढीमध्ये. त्याच्यामध्ये टाकते थोडंसं मीठ, कारण ते चव लागन. आणि आपण याच्यामध्ये मिरच्या टाकल्या नाही म्हणून थोडंसं लाल तिखट टाकायचं, जास्त नाही, थोडंसं. आणि थोडीशी हळद, बाकी बस झालं, काहीच नाही टाकायचं. त्याच्यानंतर आता हे सगळं जे रेडी करून ठेवलं आहे, मिरचीचा ठेचा आहे, लसूण जिऱ्याची पेस्ट आहे, आणि हे आहे मेथी. तर हे तुमच्या मनानुसार आहे, तुम्हाला आवडतं तर टाका, नका नका टाकू, पण मला आवडते तर मी याच्यात टाकते. आणि काय सांबार आहे, ही फोडणीला मिरच्या आणि लसूण, आणि बाकी मग जिरं मोहरीची फोडणी द्यायची. आपलं दही रेडी आहे इथे. असं करून आता हे सगळं जिरं मोहरी वगैरे घ्यायची गंजात तेल टाकून. पण हे जे बँडिंग हे जे असते ना, ह्याच्यामध्ये बेसन टाकून याची बँडिंग चांगलीच करावी लागते, नाही तर ते कढी. आणि दुसरी गोष्ट, कढी जेव्हा फोडणी देतो आपण तर कढी उकडी आल्याशिवाय गोडे टाकायचे नाही. नाही तर मग कढी झाली मग टाकून दे गोडे, बस. कढी जर उकडी नाही आली तर गोडा पूर्ण खाली वितळ होते. म्हणून कढीला 2-3 चांगले उकळे येऊ द्यायचे. त्याच्यानंतर हे पूर्ण मिश्रण जे झालं चांगलं हातानं चुरून त्याचे छान छोटे छोटे गोळे बनवायचे लाडूसारखे, आणि ते उकळत्या कढीत टाकायचे, जेणेकरून ते वाफेनं पटकन कडक येते, नाही तर ते खाली पूर्ण वितळून जातं. आता मी तुम्हाला माझा जवळ स्टँड नाही आहे ना, दाखवलं असतं मी, तर मला असं हातातच मोबाईल पकडायला लागते. हे बघा, असे त्याचे लाडू बनवायचे. हे जसे कढी उकळत आहे अशा उकळत्या कढीत सोडायचे, म्हणजे काय होते ते खाली वितळत नाही. असे पटापट छान गोळे याचे बनून जातात टाकल्याबरोबर. नाहीतर मग बस वितळून खाली चालले जातात ते. तुम्हाला दाखवतो मी आता. काही गोळे बनले पण असं. हे बघा, हे टाकल्या त्या वर येते. जर थंड्या कढीत जर सोडले तर मग ते पूर्ण गंजाला खाली चिपकते. आणि उकळत्या कढीत टाकल्याबरोबर मस्त ते वरवर लाडू येते. तर मी चालली आहे समोरच्या घरी, म्हणजे त्या त्यांच्या घरी कढी गोळी नेऊन द्यायसाठी. त्यांचा डबा होता माझ्या घरी, मग
साठी आता म्हटलं काय देऊ डब्यात, आता कढी गोळे देते. छान झाले आहे, तुम्हाला आल्यावर दाखवीन. तर मी चालली आहे प्रियांशीला शाळेत आणण्यासाठी. तिची शाळा सुट्टी 1:15 किती वाजले म्हणजे 1:10 कमी आहे. पण शाळा लांब आहे, लवकर जायला लागते. चालली माझे कामं म्हणजे असे राहिले, तिकडून आल्यावर करावं लागेल. कपड्यांच्या घड्या करायच्या आहे, ते कपाट आवरायचं आहे. पण तिला शाळेतून आणते, त्याच्यानंतर मी सगळे कामं करायला लागेल. तुम्ही शाळा बघितलीच आहे तिची, मला दाखवली होती ना त्या दिवशी शाळा. ये समोरच्या मुलगी येतो म्हणे प्रियांशी शाळेत, तिला आवाज देऊन बघते. शाहू चालतं का पियूच्या शाळेत? मला नको बस हे राहते का मी एक मैत्रिणीच्या शाळेत जायचं कौतुक. तिची शाळा लवकर सुटली, आज ते लवकर आली. चालतं का म्हटलं पियूच्या शाळेत? चालतं का? ये मग. तू जेवत आहे ना? जेव ना, काका यायचं जेव. हो जेव जेव जेव, जेवण करते ते. आता आम्ही आलो प्रियांशीच्या शाळेतून घरी, आणि आमचं येणार आहे त्या दिवशीचं पार्सल जे ऑनलाईन सांगितलं तुम्ही, तुम्हाला ऑनलाईन केलेलं आहे, पण ते अजून आलं नाही. रस्ते नाही. तू कपडे काढ पडपडा, कपडे लटकून ठेव, हातपाय तू जेवण कर. आला काय? नाही आला. हे आहे आमचं पार्सल, जे बाहेर आली मी. कशा असते पार्सल, ते काय आमच्या हातात लागू देत नाही. पुढं पुढं करा. तू येस बरं, इथं बस. तू दिसत नाही, जो दिसतो शोला तू दिसत नाही. फ्रंट कॅमेरा तू दिसत नाही, तू बिंदास बस. फ्रंट कॅमेरा चालू, समोरचा सेल्फी कॅमेरा समोर. तर काय निघते पार्सल पाहू ना आपण. तू इकडे हो ना का, तिला दिसत. तू पप्पाजवळ बस. हो, ते वापस करायचं ते पाहिजेच. ते बारकोट नंबर व्हिडिओ बनवून टाकायचा, नाव देऊन द्यायचं. कोण काही ते दुकानात आहे, हेच राहते. मग हेच होते ना. मग मॅक्सची आहे मॅक्स नाही आहे, ते मॅक आहे. ते. अरे वा रे वा. चार्जर भेटलं का पण त्यासोबत? डबी लहान आहे, नागेशची डबी मोठी आहे. अरे हो रे बाबा रे, हे बोलवलं आहे आम्ही पार्सल. त्याच्यामध्ये आहे माईक, म्हणजे आम्ही माईकच बोलवलेलं आहे. चार्जर अजून काय आलं? चार्जरचं मोठं कसं आहे? तेच पिन आपली म्हणजे यायला लावावं लागते का डबीला? हेडफोन पाहिजे. बघा मॅकचे बोलवले आम्ही. चांगले चांगले आहे. चांगले असते का म्हणजे विचार. चांगले असते का म्हणजे विचारच लागेल ना. अरे वा, अरे वा, असे आले आमचे माईक. नाही हो, हे कसे वेगळे आहेत. हे कसे वेगळे काहीच नसते. हा? चार्जिंग आहे का नाही आहे कोणाला. पण आता आणले कर, आम्हाला यूज नाही करतायत. कसे यूज करायचे तो बटन नाही, मोबाईल बटन नाही अरे. चालू झाला का? चालूच आहे, चालू आहे. लाईट लागला चार्जिंग दाबल्यावर. याला मिस केला. तेव्हा हे लागलं. दाबला का त्याला? हे दाबलंय मेच बटन, ग्रीन लाईट लागला. याला बी चार्जर गल्ला आहे बा. सुरू झाले इलेक्शनचे ॲटो. इतके ॲटो, एवढा कल्ला की ऐकायला येत नाही काय म्हणते. कोणाचं आहे कोणाचं नाही माहीत नाही. राष्ट्रवादी आहे वाटते. इतके दिवसभरापासून आमची ॲटो फिरते, इतके दिवसभरापासून कल्ला 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 करते की दड आपल्याला की काम नाही करता येत, बसता येत नाही, बोलता येत नाही, काहीच नाही करता येत. असं रे बसा. या चहा घ्यायला दाखवू तुम्हाला. आता वाजले आहे 7:30 आणि ब्लॉगचा झालेला आहे 8. तर तुम्हाला माहिती आहे रोजच्याप्रमाणे काय करायचं आहे. व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर हे सगळं करायचं आहे. कारण आज इतक्या लवकर याच्यासाठी की आमच्या घरचे आलेले आहेत नळ, आणि मला भरायचं आहे पाणी.
पाणी भरल्यानंतर पिऊ येते. पिऊसाठी पहिले स्वयंपाक बनवून ठेवला होती कारण आल्याबरोबर तिला भूक लागते. तर तुम्ही आता सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शॉर्ट्स व्हिडिओ बघा, लाँग व्हिडिओ बघा आणि शेअर नक्की करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. ओके बाय, गुड नाईट.